सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे। धुळे तालुक्यातील मोराणे परिसरातून तब्बल 50,54,000 रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी गुजरातच्या 4 जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोराणे परिसरातील हॉटेल उदय काठेवाडी जवळ ही कारवाई करण्यात आली। अधिकाऱ्यांनी संशयावरून महाराष्ट्र आणि गुजरात पासिंगच्या 2 वाहनांची तपासणी केली असता त्यात राज्यामध्ये प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची तब्बल 44,050 पाकिटे आढळून आली। प्रशासनाने तात्काळ दोन्ही वाहने आणि 50 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाईसाठी ही वाहने धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे। या प्रकरणी कल्पेशभाई गामित, गुलाब गामित, देविया गामित आणि दाऊद गामित या गुजरातच्या तापी जिल्ह्यातील 4 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक आणि धुळे अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई पार पाडण्यात आली आहे। परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर या कारवाईमुळे मोठा वचक बसेल अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।